नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा व्हिडिओ खास महिलांसाठी आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत ऐका. ऐकताना तुम्हाला राग येईल, पण ते सत्य आहे. अनामिकाच्या लग्नाला 6 महिने झाले होते. सारं काही व्यवस्थित सुरू होतं. लग्नानंतरची पहिलीच दिवाळी म्हणून नवऱ्याने लक्ष्मीपूजनासाठी साडी घ्यायला 5,000 रुपये दिले. पण अनामिका 2 दिवस अगोदर बाजारात गेली होती. तिने तिथे पाहिलेली 10,000ची साडी तिला घ्यायची होती. ती हट्टाला पेटलेली होती. तेव्हा नवऱ्याने सांगितले, पुढच्या वेळी घेऊ. 10,000ची साडी, आत्ता पैसे कमी आहेत. अगं, तुला 5,000 कमी वाटतात का? एवढ्या पैशात चांगली साडी येईल. पण बायको ती बायकोच. बसली हट्ट करून. आपल्याला पैसे मिळत नाही या गोष्टीचा तिला मनोमन खूप राग येत होता. त्यामुळे तिने आईला लगेच फोन केला आणि सांगितलं, मला 10,000ची साडी घ्यायची आहे. पण नवऱ्याने फक्त 5,000च दिले. आपली ही लेक रडत रडत आपल्याला हे सांगत आहे, हे ऐकून आईला फार दुःख झालं. तिच्या देखील राग अनावर झाला. आईने लेकीला फोन जावयाकडे दे म्हणून सांगितले. अनामिकाने फोन लगेचच नवऱ्याकडे दिला. तसं सासूने जावयाला झापलं, तुमची लायकी नाही माझ्या लेकीला 10,000ची साडी घ्यायची, तर लग्न का केले? माझ्या मुलीच्या सर्व इच्छा आम्ही नेहमी पूर्ण केल्या आहेत आणि तुम्ही मात्र माझ्या मुलीच्या पसंतीची एक साडी नाही घेऊ शकत. बिचाऱ्या जावयाने सांगण्याचा प्रयत्न केला, पण ऐकून कोण घेईल? फोन बंद झाला आणि आईने लाडक्या लेकीच्या अकाउंटवर 10,000 पाठवले. हळूहळू असे छोटे छोटे वाद, मग मोठ्या मोठ्या भांडणात त्याचं रूपांतर झालं आणि भांडण कोर्टात गेलं. हे आजही चालूच आहे. ही सत्य घटना आहे, जिथं एका आईच्या चुकीच्या पाठिंब्यामुळे स्वतःची मुलगी सासर होऊन कायमची माहेरी आली. मुलींना आईने किती पाठीशी घालावं किंवा मुलींच्या संसारात आईने का म्हणून हस्तक्षेप करावा? इतकाच लेकीचा पुळका होता. प्रेम होतं तर एखादा गरजावई शोधायचा, सासूच्या तालावर नाचणारा. 30-32 वर्षापूर्वी ज्या मुलींची लग्न झाली त्यांना तोंड उघडायचीही मुभा नव्हती. आज तीच मुलींच्या संसारात नाक-तोंड खुपसते. आईच आपल्या मुलीच्या संसाराची राखरंगोळी करताना दिसत आहे. अशा बायकांनी स्वतःचा भूतकाळ आठवावा. आपल्या वेळी काय कसे दिवस होते, जिथं सासू सासरे, दीर नणंद यांच्यासमोर बोलायची हिंमत होत नव्हती आणि आज काळ बदलला म्हणून स्वतःच्याच मुलीच्या संसाराचे वाटोळे करायला निघाली. खरं तर हल्लीच्या मुलींनासुद्धा संसाराची प्रत्येक गोष्ट माहेरी सांगायची काहीच गरज नसते. आता आपलं लग्न झाले, सासरची माणसं, सासरचं घर आपलंच आहे असं समजून राहिलं तर कुठं बिघडते? आणि सासरच्या छोट्या छोट्या गोष्टी माहेरी का सांगाव्यात? तर अशा मुलींना स्वतःचा संसार कळला तर ती मुलगी कधीच सासरचे कुठलेच विषय माहेरपर्यंत नेत नाही. आईचं सुद्धा कर्तव्य आहे मुलीला समजावून सांगणं, नाही की तिच्या संसारात दखल घेणं. मुलीपेक्षा आईच बोलायला वरचढ असेल तर कशाला अनेक लेक सासरी राहील? मुलगी सासर सोडून माहेरी राहण्यात कसला मोठेपणा वाटतो यांना? सासरी नांदणारी मुलगी आईबापाला सगळ्यात मोठा आनंद देते. हल्ली मुलगी एक पट तर आई दुप्पट असंच इतिहास आहे आणि चित्रही दिसत आहे. माहेरी आलेल्या मुलीचं भलंही उद्या दुसरं लग्न लावून द्याल, पण लक्षात ठेवा, तुम्हाला आयुष्यभर पश्चातापच होणार. कारण पहिला नवरा तो पहिलाच असतो. आज 4,000ची साडी घेणारा उद्या तुला हौशेने 10,000ची साडी न मागता घेईल. तू फक्त संयम ठेव. हेच जर दुसरं लग्न केलं तर तुला आयुष्यभर ॲडजस्ट करूनच राहावं लागेल. भांडणं कितीही करा, पण त्याचा आवाज घराबाहेर जायला नको. शाब्दिक चकमकीचं युद्ध माहेरच्या रणांगणात मुळीच नेऊ नको. सासरची घराणी माहेरच्या उंबरठ्यात नेऊ नको. संसार करताना कितीही भांडणं होऊ द्या, पण ती फक्त दोघांनाच माहीत असावीत किंवा दोघांतच ठेवा. गोडीत असताना अशा विषयावर बोलत चला. गोडी गुलाबीत एकमेकांत काय चुकलं ते बघा. कारण भांडणात फक्त एकमेकांच्या चुकाच दाखवल्या जातात, म्हणून वाद विकोपाला जातात. ह्याच गोष्टी गोडीत मिटवून घेता येतात. दोघांमधील वाद विकोपाला जात असतील तर दोघांपैकी किमान एकाने तरी स्वतःवर संयम ठेवायला पाहिजे.
समजून घेतलं पाहिजे तर संसार सुखाचा होईल, हे अनुभवाचे बोल आहेत. जर मुलींनी छोट्या छोट्या गोष्टी माहेरी सांगितल्या नाहीत तर बरेचसे घटस्फोट वाचतील, बरेचसे संसार वाचतील. खरं तर मुलगी सासरी कशी वागते यावरून आईचे संस्कार लक्षात येतात. हल्लीच्या मुलींना चांगल्या संस्काराची खूप गरज आहे. एक आम्ही होतो गळ्यातले काळे मणी आणि 2 फुटक्या मंगळसूत्राच्या वाट्यावर संसाराचं आभाळभर आनंद उपभोगणारे, कपाळावरच्या कुंकवाला बघून नवऱ्याला दीर्घायुष्य लाभावं म्हणून देवाला हात जोडणारा आमचा काळ होता. 2 वेळचं पोटाला पोटभर मिळालं तरी आम्हाला समाधान असायचं. आणि आत्ता बंगला, गाडी, गडगंज मालमत्ता असूनही सुखी समाधानी नाही. हल्लीच्या मुली यांच्या अपेक्षा संपत नाही. परिणाम घटस्फोट. मुलींच्या आईंनो, तुम्हाला विचारावंसं वाटतं, तुमच्या संसारात तुमच्या आई-वडिलांनी अशी कधी लुडबुड केली का? मुळीच नाही ना. पूर्वी इतका छळ मारहाण व्हायची तरीसुद्धा आईवडील समंजसपणे 4 पाहुणे रावळे गोळा करून वाद मिटवत असे. कारण मुलगी माहेरी घेऊन नेणं हे त्यांच्या बुद्धीला कधी पटलंच नाही. वार झाल्यानंतर माहेरी आलेल्या मुलीला 2 दिवसात सासरी नेऊन सोडायचे. राग येईल पण आजची स्त्री बदनाम होत चालली. सासू-सासऱ्यांना मारहाण, नवऱ्याला छळणाऱ्या, त्याला आत्महत्या करायला भाग पाडणाऱ्या, कायद्याचा धाक दाखवणाऱ्या मुलींना, बायकांना खरंच धाक राहिलाच नाही. यांच्यामध्ये अनेक चांगल्याही स्त्रिया आहेत. त्यांनी कृपया मनाला लावून घेऊ नये. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.